जलजीवन मिशन योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील सुकवड गावात पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्यात आलं. मात्र सदरचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं असून 2 वर्षांपासून गावाला पाणीच मिळत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह स्वाभिमानी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. यावेळी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी क्रांती सेनेचे ॲडव्होकेट संतोष जाधव यांनी केली आहे. यावेळी पंचायत समितीचे उपअभियंता प्रताप पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी देखील पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली असल्याचं सांगितलं. मात्र आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायतीसह सरपंचांचे बनावट सही शिक्के ताब्यात देण्यासाठी वापरल्याच्या सांगितल्यानं अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानं तासाभरानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. प्रकरण होतं काय तुमचं मागणी? सुकवड विश्वनाथ ही जी ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्या सुकवड येथे नवीन पाणी टाकीचं बांधकाम झालेलं आहे. हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. अशा आम्ही टाकीवर चढून आम्ही स्वतः पाहिलं, अधिकाऱ्यांना देखील ते निदर्शनास आणून दिलं. पाईपलाईन 2 वर्षापासून पाण्याची टाकी झालेली, अद्याप तो गावाला पाणी मिळालेलं नाही. पंतप्रधान योजनेअंतर्गत ही योजना झालेली आहे. जलजीवन जी काही पाणी सिंचन योजना आहे तिच्यामार्फत हे काम झालेलं आहे. पंतप्रधान म्हणतात की हर घर नल, म्हणजे नळ तर आहे पण त्या नळाला पाणीच नाही आहे. 2 वर्ष झाले, म्हणजे इतका आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती सुकवड गावाच्या पाण्याच्या टाकीची झालेली आहे. आणि या संदर्भात आम्ही पाण्याच्या टाकीजवळ येऊन स्वाभिमानी क्रांती सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत CO साहेब आम्हाला एक लेखी हमी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तसंच चालू ठेवणार आहे. आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी अंती जर ते दोषी असतील तर त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे. आणि जर यामध्ये परत काही कुचराई झाली, या परत काही विलंब झाला तर स्वाभिमानी क्रांती सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाबाहेर बसून आम्ही आंदोलन करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी जलजीवन मिशन ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला होता. याच योजनेच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकवड या ग्रुप ग्रामपंचायतच्या सुकवड गावात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून 41 लाख रुपयांच्या निधीतून पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. मात्र या पाण्याच्या टाकीची निर्मिती करत असताना इस्टिमेटप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. पाण्याच्या टाकीची निर्मिती होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटूनही गावाला पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह स्वाभिमानी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करण्याचं आश्वासन आंदोलकांना दिल्यानं आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय. काम एज पर एस्टिमेट हुआ है और काम 2.5 साल पुराना हो चुका है एंड ओवर भी ग्राम पंचायत को किया है. 2.5 साल तक अभी तक गांव में पानी नहीं आया, ऐसा नागरिकों का कहना है. नहीं, अभी वो एक बार हैंड ओवर हो गया तो उसका देखभाल उसकी जो जिम्मेदारी जो है वो ग्राम पंचायत की है. ग्राम पंचायत को हैंड ओवर करते वक्त सरपंचों ने भी आरोप लगाया कि डुप्लीकेट उनके सही और सिक्के लिए गए. ऐसा उसकी क्या जो भी है? है वो हम जांच करके जो भी है वो फाइनल करेंगे. पानी की टंकी बनाते समय निकृष्ट दर्जे का मटेरियल यूज, उसके लिए जो भी है वो हमारे थर्ड पार्टी इंस्पेक्शन होता है, हमारे पास से वो रिपोर्ट भी रहते हैं. अभी तक पानी चालू नहीं हुआ है, क्या कहेंगे आप? ये पानी तो जैसे भी कंप्लेंट आई कल रात को चालू भी, अभी मेरे सामने मैंने में खुद बटन दबा के चालू भी किया तो भी गाँव के पहले टंकी के पहले 50 मीटर पानी आ गया, लेकिन आगे किसी ने जानबूझ के पाइप काटने की वजह से वो पानी रुका है वो, लेकिन अभी रिपेयर करके आज शाम तक या कल सवेरे पानी चालू. जिसने पाइप काटे फिर उस पर आपने गुना क्यों दाखिल नहीं किया? नहीं, अभी वो पता चला ना, पानी छोड़ा तो पानी चला. मतलब 2 साल तक आपको पता ही नहीं था? नहीं 2 साल की बात नहीं, वो मैंने वही तुमने अभी बोला ना सर कि नहीं, लेकिन वो मेंटेनेंस की जवाबदारी ग्राम पंचायत की होती है ना. ग्राम पंचायत ने लेटर दिया है हैंड ओवर नहीं होने का, फिर आप कैसे बोल रहे हो? उनके पास डॉक्यूमेंट भी है, सरपंच का भी कहना है, फिर आप किसके आधार पर किसको हैंड ओवर किया आपने? हैंड ओवर के मेरे पास डॉक्यूमेंट है, वही तो मैं बात कर रहा हूँ. फिर इनके पास डॉक्यूमेंट डुप्लीकेट है क्या?
पता नहीं, वो जांच करके पता चलेगा। ठीक है। यावेळी स्वाभिमानी क्रांती सेनेचे ॲडव्होकेट संतोष जाधव, किशोर बोरसे, अनिता सोनवणे, अर्चना साळवे, अनिकेत शिरसाट, अमर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ आणि स्वाभिमानी क्रांती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.